इकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवरती खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांनी माझ्यावरती दबाव टाकला, खोटे आरोप करायला नकार दिल्यानेच माझ्या मागे ईडी सीबीआय लावली, असा आरोप अनिल देशमुख यांनी केलेला आहे। उद्धव ठाकरेंवर मी खोटा आरोप लावायचा की यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले, हा खोटा आरोप मी त्यांच्यावर लावायचा। आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा मी की आदित्य ठाकरेंनी दिशा सॅलियनवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिला, हा आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा। अजित पवारवर खोटा आरोप मी लावायचा की गुटख्याच्या बाबतीत खोटा आरोप लावायचा असे। आणि अनिल परब असे 4 लोकांच्या बाबतीत त्यांनी मला 3 वर्षापूर्वी ॲफिडेविट करून खोटे आरोप लावायला सांगितले। मी ते ॲफिडेविट करून देण्यास नकार दिला। त्याच्यामुळे माझ्यावर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करून मला अटक करण्यात आली आणि जे ॲफिडेविट करून मला देण्यात सांगितलं त्याचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहे। कोण माणूस आला होता, काय आला होता, वेळ आल्यावर मी ते सांगेल तुम्हाला। त्या माणसाला कोणी पाठवलं होतं? देवेंद्र फडणवीसनी। हे केव्हा, म्हणजे तुम्हाला येऊन तुमच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली? माझ्या शासकीय निवासस्थानी 3 वर्षापूर्वी। दरम्यान अनिल देशमुख यांच्या या आरोपावरती नरेश म्हस्के आणि किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया आलेली आहे। हे बघा, अनिल देशमुख आणि ही मंडळी यांचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि ज्यावेळी तुम्हाला अटक केली त्यावेळी तुम्ही का नाही बोललात? आता जामीन मिळाल्यानंतर अशा पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न करू नका। अनिल देशमुख बद्दल जास्त अधिक बोलणं योग्य नाही आहे, कारण की ते जामिनावर आहे। त्यांना काय कोर्टाने निर्दोष सोडलेलं नाहीये। 100 कोटी रुपये, 100 कोटी आणि त्याचे जे मुख्य आरोपी आहेत तेही जेलमध्ये आहेत। म्हणून आता अनिल देशमुख निर्दोष सुटले तर त्यानंतर प्रतिक्रिया देणं योग्य होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।